डॉक्टर विनीत देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी. परवा रात्री त्या ठिकाणी रात्री 12 वाजताची वेळ होती. काही तरुण गेले होते मला उपचारासंदर्भात. डॉक्टर म्हटले मी आता बंद करतो दवाखाना. त्यांनी काय तसं त्यांना नाकारलं नव्हतं. मी चाललोय थोड्या वेळाने येतो. परंतु ह्या तरुणांनी तिथं त्याचा राग मनात धरून तोडफोड केलेली आहे. बऱ्याच वाहनांची साहित्याची तोडफोड केली. त्या अनुषंगाने आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तोडफोड करणाऱ्या लोकांची माहिती नोट करून घेऊन डॉक्टरांना फक्त एकच नाव माहित होतं की ऋषभ साळोखे, तर काय डिटेल माहित नव्हतं. तर आम्ही ऋषभ साळोखे, सौरभ अशोक कांबळे असे 2 आरोपी आणि इतर काही आरोपी ताब्यात घेतोय. पुढील त्यांच्यावर अटकेची कारवाई करतोय. डॉक्टर असतील, सामान्य नागरिक असतील, कोणी असतील, माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर असतील यांनी यापूर्वी सूचना दिलेल्या आहे की कोणत्याही सामान्य व्यक्ती रात्रीच्या वेळेला विनाकारण त्रास देणं, दंगा करणं अशा बाबतीत पोलीस सतर्कतेने गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत. त्या अनुषंगाने यांचं आरोपींचं पूर्वीचं रेकॉर्ड इतिहास तपासून त्यांना आता ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करून जेणेकरून जनमानसामध्ये अशा लोकांनी परत असे प्रकार करता कामा नये आणि अशा लोकांच्याकडून सामान्य लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने करवीर पोलीस पुढची कारवाई करत आहेत आणि कारवाई करून अशा घटना घडणार नाही. तसेच ज्यांच्या विरोधात अजून काही जर गुन्हे असतील तर त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना डिटेन करतात.